मतदान करताना मराठ्यांनी कोणाला करताना 100% करायचं। ह्या वेळेस काय गलती झाली ते तुम्हाला सांगतो पुऱ्या महाराष्ट्रातला, नाही तुम्ही लगेच बिडाकडे वडीदान। पुऱ्या महाराष्ट्राला सांगतो काय झालं यावेळेस। मी काय सांगितलं तुम्हाला, कोणाला पाडा कोणाला निवडून आणा। मग तुम्ही काय केलं, उदाहरणार्थ मी सांगितलं कोणाला पाडा कोणाला निवडून आणा। हुशार पोट्टे आणि हुशार लोक जे होते का त्यांना कळलं, त्याने बरोबर कार्यक्रम सुरू केला। पण काही जणांनी काय केलं, ते म्हणले, पाटील काय म्हणले, कोणाला पाडा कोणाला निवडून आणा। मग ते थोडेच म्हणले याला पाडा त्याला निवडून आणा। आपलं 10,000 मतदान, प्रत्येक मतदारसंघातला 10,000 मतदान, जिकडे जायला नको होतं तिकडे गेलं। एक आणि दुसरं आपलं 20,000 मतदान असं राज्यात व्हायला गेलं प्रत्येक मतदारसंघात। कारण मी सगळ्या मतदारसंघाचा आढावा घेतलाय, फक्त छगन भुजबळलाच मी अडाणी दिसतो। त्याला तो पड्यावर तो म्हणून हेले बेकार पोट्टय राव। 20,000 मतदान असं व्हायला गेलं। मी म्हणलं तुम्ही कोणाला पाडा कोणाला निवडून आणा, तर 20,000 मतदान म्हणजे काही मराठा समाजात लोक असं म्हणले, जाऊन तिकडे दोन्ही पास नाहीत आम्हाला, मतदानालाच नाही गेले, घरीच राहिले। 30,000 मतदान गेलं व्हायला। 30,000ची लीड तोडायला पुढच्या तोंडाला नसता का इतका फेस आला। त्याच्यामुळं मी पुऱ्या राज्यात सांगितलं, बाबा हे चिल्लर विषय आपल्याला लोकापुढं असा आहे, चिल्लर विषयाला ध्यान नाही द्यायचं। ए चिल्लर चाललर हे इथून पुढं गिनतीतच धरायचे नाहीये। ते फक्त आपल्या चुकीमुळे सत्य देत, मराठ्यांच्या चुकीमुळे सत्य देत। आता चूक नाही करायची। मराठ्याच्या विरोधात जाणारा मराठ्याचा असू नाही तर ओबीसीचा असू, उलटा पालटाच करायचा। भांडण खेळण्यात काही मजा नाही, मजा यांना सत्यच जाऊन द्यायचं नाही। म्हणजे तुम्हाला तुमचे लेकरं मोठे, आम्हाला नाही का आमचे लेकरं मोठे, तुमचे लेकरं मोठे वाटतात, आमचे आम्हाला वाटत असतील ना। त्याच्यामुळं इथून पुढं तसं पाहिलं तर मी ह्या बारे नावच घेणार आहे, पाडा म्हणून डायरेक्ट। जर यांनी आरक्षण नाही दिलं तर आपण डायरेक्ट सांगणार आहेत नाव घेऊन पाडा। कार्यक्रमच संपला पाहिजे लगेच। करताना पण नक्की सगळे, मग कुणी देऊ म्हणतो, कुणी देऊ। अरे आपल्यात लय बेकार भेटून तुम्हाला काय माहिती, इकडे तुम्ही म्हणता कुणी द्या असं म्हणता, रोज माझ्या कानात येते तर मला बोलत येते एवढी बार मग नंबर बर का। आला त्या तिकीट मागणार बेजार केलं मला आत्ताच, एवढा काय ना ध्यान राजकारणाचा बेकार। 50 माणसं येते रोज एका तालुक्यातल्या, ते म्हणतात म्हटलं ना 100% मी निघन बरं का या बारीनी, 100% निघणार आहे, मला द्या। आता तुम्ही सगळेच आमदार व्हायचं म्हणल्यावर बाकी जण काय करायचं, कधीतरी परिवर्तन करायचं आपल्याला, हे लक्षात ठेवा। एखादा दगड धोंडा दिला ना आणि एवढी बार मनात जाऊन तिकडे 70 वर्ष त्या भंगारायला दिलं, मग एकदा आपलं जाऊ दे ना, गरीब गरीब कसलं का असा ना, एक शिक्का हाणायचं इथून पुढं मतदान 100% कोणाला करायचं, पण 100% मतदान करायचं, सोडायचं नाही। विचारानं बरबटलेल्या या लोकांना धडा शिकवल्याशिवाय पर्याय नाही। मराठ्यांच्या द्वेषानं, मराठ्यांविषयी जातीवादानं विचारानं बरबटलेले लोक आहेत ते। छगन भुजबळ सारख्या फडणवीस साहेबांनी जवळ धरले, सगळं भाजप संपवण्याची वेळ आली तरी फडणवीस साहेब त्या अपयशी असलेल्या दलिंदर त्या छगन भुजबळला सोडायला तयार नाही। ते सगळ्या दुनियेचा अपिशा पाहायचं, त्यांनी मराठ्यांच्या आरक्षणाला सुद्धा खोडा घातलाय। आपण कोणाचं आरक्षण रद्द करा नाही म्हणलो, पण हे छगन भुजबळ मराठ्यांच्या हक्काच्या नोंदी रद्द करा म्हणतोय। याच्यासारखा नास्तिक माणूस जगात कुठे नसणारे नास्तिक, असा कोणाच्या पोटी सुद्धा जन्माला येऊ नये। हे जातीवादाने पिछाडलेले लोक, विचारानं बरबटलेले, मराठ्यांविषयी द्वेष असणारे असले बरबटलेले लोक, मराठ्यांविषयी जातीवाद पसरवणाऱ्या लोकांना इथून पुढे साथ द्यायची नाही।